Hello student, today we are discuss or studied the topic chemical thermodynamics. In this topic, enthalpy of phase transition. आपण याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये व्हिडिओमध्ये एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन आणि त्यामधला पहिला पॉईंट एन्थाल्पी ऑफ फ्युजन हा पॉईंट पाहिला होता. आज आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. आता एन्थाल्पी हा डेल्टा एच हा सिम्बॉल आहे एन्थाल्पीचा आणि डेल्टा म्हणजे चेंज इन एन्थाल्पी आणि त्याच्या बॉटमला हे वेपरायझेशन आहे म्हणून VAP असं लिहिलेलं आहे. जसं याच्या अगोदर आपण पाहिलं होतं एन्थाल्पी ऑफ फ्युजन, तसं हे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन आहे. इट इज द एन्थाल्पी चेंज accompanying the vaporization of 1 mole of liquid without change in its temperature at constant pressure. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय की टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर किंवा टेम्परेचर चेंज न होता आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवून 1 मोल हा लिक्विड सबस्टन्सचं कन्व्हर्जन हे वेपर्समध्ये होणे, त्याला एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन असं म्हटलं जातं. आता फॉर एक्झाम्पल लिक्विड वॉटर इज कन्व्हर्टेड टू गॅसेस वॉटर. म्हणजे लिक्विड वॉटरचं कन्व्हर्जन हे वेपर्समध्ये किंवा गॅसेसमध्ये जे होते त्याच्यासाठी एनर्जी जी आवश्यक आहे त्याला चेंज इन एन्थाल्पी वेपरायझेशन असं म्हटलं जातं. चेंज इन एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन कन्व्हर्जन ऑफ लिक्विड वॉटर इनटू गॅसेस वॉटर इज डेल्टा एच वेपरायझेशन इज प्लस 40 किलोजूल पर मोल ॲट 100 डिग्री सेल्सिअस. Thus, when 1 mole of water is vaporized at 1 atmosphere pressure, the enthalpy change is plus 40 kilojoule at 100 degrees Celsius and plus 44 kilojoule at 25 degrees Celsius. आणि 25 डिग्री सेल्सिअसला याचं वेपरायझेशन जे आहे चेंज इन एन्थाल्पी इन वेपरायझेशन ही प्लस 44 किलोजूल पर मोल आहे. On the other hand, the condensation of vapor is accompanied with a release heat. कंडेन्सेशनसाठी हीट जे आहे ते हीट रिलीज होत असते. हीट ही रिलीज होत असते. ओके. आता त्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया किंवा रिॲक्शन पाहूया. यामध्ये gaseous water is converted to liquid water. Delta H condensation is minus 40.7 kilojoule per mole at 100 degrees Celsius. Okay. Then enthalpy of sublimation. आता याच्या अगोदर आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन पाहिलं, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. आता यामध्ये एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. आता सबलिमेशन म्हणजे काय पहिल्यांदा ते तुम्हाला सांगतो मी की सबलिमेशन म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्शन डायरेक्ट गॅसेसमध्ये होत असते, त्याला आपण सबलिमेशन म्हणतो. सॉलिडचं कन्व्हर्जन हे गॅसेसमध्ये होत असते. आता फॉर एक्झाम्पल आईस जे आहे, वॉटर आईसचं कन्व्हर्जन हे वेपरमध्ये होणे किंवा स्टीममध्ये होणे हे एक एक्झाम्पल आहे. किंवा आपण घरामध्ये कापूर असतो, त्या कापूर हा सॉलिड आहे आणि त्या कापूर जर आपण हवेमध्ये ओपन करून ठेवला तर त्याच्यावर केमिकल रिॲक्शन होऊन त्याचं कन्व्हर्जन हे वेपर्समध्ये होत असते. हे जे एक्झाम्पल आहे हे सबलिमेशन, एन्थाल्पी ऑफ सबलिमेशनचं एक्झाम्पल आहे. आता एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन इट इज द एन्थाल्पी चेंज फॉर the conversion of 1 mole of solid directly into vapor
at constant temperature and pressure. At constant temperature and pressure. Consider solid water is converted to gaseous water. Change in enthalpy of sublimation is 51.08 kilojoule per mole at 0 degree Celsius. The conversion of solid to vapor occurs in one or two phases or step. First, melting of solid into liquid. Melting of solid into liquid, and its vaporization. The enthalpy change is the same since enthalpy is the state function at 0 degree Celsius. At 0 degree Celsius. आता ही वरचीच रिॲक्शन जर आपण दोन स्टेपमध्ये जर केली तर त्याच्यासाठी लागणारी जी एन्थाल्पी आहे ती सेमच एन्थाल्पी असते. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन हे गॅसेसमध्ये केलं किंवा सॉलिडचं कन्व्हर्जन हे लिक्विडमध्ये केलं आणि नंतर लिक्विडचं कन्व्हर्जन हे गॅसेसमध्ये केलं तर टोटल एन्थाल्पी जी आहे ही एन्थाल्पी ही सेमच आहे. सब्लिमेशन 51.08 किलोजूल पर मोल. म्हणजेच काय, डेल्टा सब्लिमेशन इज इक्वल टू डेल्टा फ्युजन प्लस डेल्टा वेपरायझेशन. डेल्टा वेपरायझेशन. ओके. देन म्हणजेच यामध्ये वेपरचं कन्व्हर्जन हे सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्ट गॅसेसमध्ये किंवा सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये आणि नंतर लिक्विडचं गॅसेसमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी जी एनर्जी जी आहे ती एनर्जी ही सेम एनर्जी असते. ओके. देन एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. आता एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणजे काय, जे ॲटम असतं त्या ॲटमचं कन्व्हर्जन आयनमध्ये होणे. म्हणजे पॉझिटिव्ह आयन असेल किंवा निगेटिव्ह आयन असेल. आता फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह जे मेटल जे असतात ते मेटल याचं आयोनायझेशन म्हणजे ते पॉझिटिव्ह. फॉर एक्झाम्पल एनीचं कन्व्हर्जन एनी प्लस, एमजीचं कन्व्हर्जन Mg2 प्लस आणि त्याच्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजेच एन्थाल्पी ऑफ और चेंज इन एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. किंवा जे नॉन मेटल्स आहेत क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून त्याचं कन्व्हर्जन हे आयन्समध्ये होतं. म्हणजे Clचं कन्व्हर्जन Cl मायनसमध्ये किंवा Brचं कन्व्हर्जन Br मायनसमध्ये होत असते. आणि त्या ठिकाणी हीट जी आवश्यक असते ते किंवा एनर्जी ती म्हणजेच चेंज इन एनर्जी, आयोनायझेशन एनर्जी. ओके. इट इज the enthalpy change accompanying the removal of an electron from one mole of a gaseous atom. 1 mole of gaseous atom. म्हणजे एक इलेक्ट्रॉन सोडियमने एक इलेक्ट्रॉन लूज केला आणि लूज करून त्याचं कन्व्हर्जन हे आयन्समध्ये झालं. त्याच्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजेच हे चेंज इन एनर्जी और एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. डेल्टा H ionization is 494 kilojoule per mole. The equation signifies when 1 mole of gaseous phase atomic sodium is ionized to gaseous phase Na plus ions. The enthalpy change is 494 kilojoule. The same amount of heat would be required to ionize 1 mole of any atoms. 1 mole of any atom. Okay. The electron gain enthalpy of the other hand gives the enthalpy change when 1 mole of gaseous phase atoms of an element accept electron to form a gaseous anion. काही एलिमेंट जे आहेत ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि ॲक्सेप्ट करून गॅसेस एलिमेंट्स इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि ॲक्सेप्ट करून त्याचं आयन्समध्ये
हे कन्वर्जन होत असते, त्यासाठी आवश्यक असणारी एनर्जी किंवा एन्थाल्पी चेंज इट इज नथिंग बट दी एन्थाल्पी ऑफ गेन इन एन्थाल्पी. ओके. आता फॉर एक्झाम्पल यामध्ये Cl गॅसेस ॲक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन टू गिव्ह Cl मायनस आयन इन गॅसेस स्टेट. एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन इज delta H is equal to minus 349 kilojoule per mole. Electron gain enthalpy of chlorine is minus 349 kilojoule per mole. ओके. आता त्यानंतर एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. ॲटोमायझेशन म्हणजे काय की ॲटम फॉर्म होणे, म्हणजे मॉलिक्युलचं कन्वर्जन, मॉलिक्युलचं डिसोसिएशन होऊन त्या ठिकाणी ॲटम्समध्ये कन्वर्जन होणे, त्यासाठी जी एनर्जी असते त्याला चेंज इन एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन किंवा ॲटम असं म्हणतो आपण. मॉलिक्युलचं कन्वर्जन हे ॲटममध्ये होणे. आता फॉर एक्झाम्पल enthalpy of atomization. The enthalpy change accompanying the dissociation of 1 mole of gaseous substance into atoms is the enthalpy of atomization. Consider chlorine Cl2 gas dissociation to gives atomic state Cl in gaseous state. Change in enthalpy of atomization is 242 kilojoule per mole. Another example, methane in gaseous state to gives carbon and hydrogen in gaseous state. Change in enthalpy of atomization is 1660 kilojoule per mole. Okay. Then enthalpy of solution. Enthalpy of solution. आता enthalpy of solution म्हणजे काय, एखादा सॉलिड सबस्टन्स असेल आणि त्यामध्ये त्याचं जर सोल्युशन तयार करायचं असेल, वॉटरमध्ये असेल किंवा आणखी कुठल्याही सॉल्व्हंटमध्ये जर सोल्युशन तयार करायचं असेल, तर त्याचा जी एन्थाल्पी आहे किंवा एनर्जी आहे त्याला आपण चेंज इन एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असं म्हणतो. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल NaClचं सोल्युशन तयार करायचं असेल किंवा सोडियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन तयार करायचं असेल, तर त्यामध्ये सोडियम क्लोराईडचं सॉलिड हे वॉटरमध्ये डिझॉल्व केलं जातं किंवा सोडियम हायड्रॉक्साईड हे वॉटरमध्ये डिझॉल्व केलं जातं आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग जी एन्थाल्पी चेंज आहे, एनर्जी आहे, त्याला आपण चेंज इन एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असं म्हणतो. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज द एन्थाल्पी चेंज इन अ प्रोसेस when 1 mole of substance is dissolved in specific amount of solvent. Enthalpy of solution is the enthalpy change in a process when 1 mole of a substance is dissolved in specified amount of solvent. For example, NaCl, solid NaCl is dissolved in aqueous water to give aqueous solution of NaCl. Change in enthalpy of solution is 4 kilojoule per mole. Enthalpy of solution at infinite dilution is the enthalpy change when 1 mole of substance is dissolved in infinite amount of solvent. Infinite amount of solvent. Okay. Then anionic compounds dissolve in water in two steps. First, the ions are separated from the molecules. Mx solid to gives M plus gases X minus gases. Enthalpy change for this step is a crystal lattice enthalpy, which is always positive. The ions are hydrated with water molecules surrounding them. M plus plus X H2 to gives M H2 X plus Y H2 to gives X H2 Y. The enthalpy change for this step is always negative and called as enthalpy of hydration. Okay.
The enthalpy of solution is the sum of crystal lattice enthalpy and enthalpy of hydration. Sum of crystal lattice and enthalpy of hydration. Therefore, change in enthalpy of solution is equal to enthalpy of lattice and hydration. Enthalpy of hydration. For initial, enthalpy of lattice is plus 790 kilojoule per mole and hydrated is minus 786 kilojoule per mole. The enthalpy of solution initial is plus 4 kilojoule per mole. Okay.